नमस्कार. आज आपण काळाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर मुख्य 3 काळ असतात. त्यामध्ये असतो एक वर्तमान काळ, एक भूतकाळ आणि एक भविष्यकाळ. वर्तमान काळाविषयी माहिती घेऊयात आपण. वर्तमान काळ म्हणजे काय? की जी गोष्ट, जी घटना आता सध्याला घडत आहे, त्याला म्हणत असतात वर्तमान काळ. जसं की कमल अभ्यास करत आहे. कमल काय करतीये आता? अभ्यास करतीये. म्हणजे हे वर्तमान काळातलं उदाहरण आहे. जसं की मी तुम्हाला शिकवतीये, म्हणजे मी काय करतीये? वर्तमान काळामध्ये तुम्हाला सांगत आहे की कमल अभ्यास करत आहे, मी तुम्हाला शिकवत आहे. ह्या गोष्टी वर्तमान काळामध्ये येतात. नंतर बघूयात भूतकाळ. भूतकाळ म्हणजे काय? जी घटना घडून गेलेली आहे, जी गोष्ट घडून गेलेली आहे, तर ती मोडत असते भूतकाळामध्ये. जसे की कमलने अभ्यास केला होता. कमलने अभ्यास केला होता. ती आता करतीये का? नाही. तिने केला होता अभ्यास. तिने काल अभ्यास केला होता. तिने परवा अभ्यास केला होता. ज्या जमा ज्या गोष्टी असतात ना, ह्या भूतकाळामध्ये मोडत असतात. त्यानंतर असतो तिसरा काळ भविष्यकाळ. भविष्य काळामध्ये जी गोष्ट अनिश्चित असते, जी माहिती नसते, ती मोडत असते भविष्य काळामध्ये. जसं की कमल अभ्यास करेल. कमल अभ्यास करेल. आता ती करेल की नाही करेल हे आपल्याला माहिती आहे का? की नक्की ती करेलच? नाही. हे ज्याची अनिश्चितता असते, जे आपल्याला माहिती नसतं, हे मोडत असतं भविष्य काळामध्ये. तर हे काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. याचे उपप्रकार पण आहेत, ते बघूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.